किती मोठ्या प्रमाणात ऊन झालं आहे बघा, खूप ऊन आहे. समोरच हायवे आहे, तिकडनं गाड्या जातात. ते बघू शकता, गाडी चालली आहे तिकडे. आणि बघा गाईज, दुपारची वेळ आहे, खूप ऊन झालं इकडे. समोर बघा गाईज, इकडे आंब्याचं झाड आहे, खूप मोठं आहे आणि भरपूर आंबे आलेत त्याला. इकडे नारळाचं झाड पण आहे. नेहमी येतो इकडे. गाईज बघू शकता, विहीर आहे, भरपूर पाणी विहिरीला, पण खाली गेलंय बघा गाईज. हाय गाईज, गुड आफ्टरनून. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मी आज आहे शिंगोणा गावी. माझे मित्र आहेत तुकाराम सोनपसरे, यांच्या मळ्यामध्ये मी आलो आहे गाईज. कारण नेहमी मी गावी येतो ना, तर त्यांच्या मळ्यामध्ये येतो, कारण ते आणि मी नेहमीच सोबत असतो. गावी आल्यानंतर एकत्रच फिरतो, सगळीकडे जातो, वेगवेगळ्या ठिकाणी फिरून येतो. आता आम्ही थोडंसं फिरून वगैरे आलो, आता निवांत म्हणलो मळ्यामध्ये बसूया, कारण इकडे कसं उन्हाचा खूप ऊन असल्या कारणाने इथे थंड असतं, खूप झाडं वगैरे आहेत तिथे, मळा आहे, तर इकडे खूप छान वाटतं, बसायला खूप भारी वाटतं आणि निवांत एकदम असतं. आता बाकीचं तुम्ही बघू शकता गाईज, इकडे समोर आंब्याचं झाड आहे, नारळाचं पण आहे, बाजूला बघा हे वासरू आहे, इकडे बघू शकता गाईज. इकडे समोर बैल आहेत बांधलेले, ते बैलाला आता चारा दिला त्यांनी. इकडे झाड वगैरे आहेत, हवा आहे शुद्ध, खूप चांगली. ते बघा, आता भाऊ तिकडे गेलेत, गवत काढतात ते बैलांसाठी, चारा वैरण करण्यासाठी. हा बाजूचा ऊस आणि गवत काय कळतच नाही हो आम्हाला तर. अच्छा, तिकडे ऊस आहे का? ते गवत आहे का बांधाने? अच्छा अच्छा. मग आता हे पावसाळ्यापर्यंत यांना उपयोग येईल का? आणि पाऊस पडल्यावर मग? पाऊस पडल्यावर परत मग चार बांधायला गवत वगैरे तोपर्यंत हे संपून जाईल का? बरं बरं. येत राहते, येतात का? येत आहे परत हे? नाही नाही, पण आता जबरदस्त. मला वाटते ढोरांना, गाईला लय भूक लागली वाटतंय, बैलाला लागले. हो ना, ओरडायला लागलेत कधीचे. लेट झाला का त्यांना आज? सकाळी दिलं नव्हतं का चारा वैरण त्यांना? होती, हा, ते संपलं ना सगळं? अच्छा अच्छा. खूप ऊन आहे, समोरच हायवे आहे, तिकडनं गाड्या जातात. ते बघू शकता, गाडी चालली आहे तिकडे. आणि बघा गाईज, दुपारची वेळ आहे, खूप ऊन झालं इकडे. बघा इकडे शेत समोर बघा गाईज, इकडे आंब्याचं झाड आहे, खूप मोठं आहे आणि भरपूर आंबे आलेत त्याला, दिसेल तुम्हाला. बघा आंबे भरपूर आलेत त्याला. इकडे नारळाचं झाड पण आहे. गाईज भरपूर ऊन झालंय, उन्हाचं प्रमाण एवढं वाढलंय ना, 2 मिनिटं पण असं थांबायला होत नाही उन्हामध्ये. त्यामुळे आता मी आलोय आता इकडे झाडाखाली. इकडे विहीर आहे गाईज, बघू शकता तुम्ही. हे नेहमी येतो इकडे बघा गाईज. खोल गेली आहे विहीर खूप. इकडे हौद आहे पाणी पिण्यासाठी बैलांना, गुराढोरांना. आंब्याचं झाड आहे बघा, त्यांना भूक लागली गाईज, खूप ओरडतात आहे बिचारे मागासपासून. बैल खूप ओरडतात आहे, बैलांना चारा वैरण नाहीये. सकाळी त्याने टाकलं गाईज, पण आता नव्हतं तिकडे. बघा खूप ओरडतात ते, घेऊन आले ते आता. लय भूक लय लागली आहे भाऊ त्यांना. बघा गाईज कसे ओरडतात ते, ओरडायला लागलेत. बघा आता टाकले गाईज, ते खायला लागलेत.
शेतकऱ्याला खूप लक्ष द्यावं लागतं गाईस त्यांना, ढोरा वासरांकडे त्यांची पण खूप काळजी घ्यावी लागते माणसासारखीच. त्यांना वेळेवर पाणी वगैरे, चारा, वैरण सगळं द्यावं लागतं. बघा किती भूक लागली ते. दिलं याला दिलं. ही गाय आहे का? नाही वासरू. वासरू आहे गाई तिकडे. दोन एक गाई आहे वासरू आणि एक दुसरं छोटं एक वासरू आहे गाईच. बघा त्यांना खूप भूक लागली. कुठे? थांबा. प्यायला मजा येते का? हा पण ते अंगावर उडतंय ना. गावची मजाच वेगळी हो. आपल्याला देत गेलं. पाणी भरपूर पिते ना आम्ही. हा पाणी भरपूर पिते. हम्म. तुला प्यायचं पाणी? पाणी किती पिते? पाणी प्यायचं का मला? पाणी प्यायचं. पाणी पितो. त्याला आणतो. पाणी पी. पाणी पी बाळा. पाणी पित का नाही? पिते ना. त्याला दिलं ना पाणी. पाणी मोकळे झाले. सगळं संपून टाकलं. आईला आता परत लगेच आणावं लागेल. उद्या इकडे विहिरीला पाणी चालू केलंय मोटर. पाय धुतो ना घरी का? अरे उन्हाची मजा आहे तुमचे पाय धुवायला. ऊन कसं आहे? नुसतं असं वाटतंय का? थंड पाणी एकदम एकदम थंड हवेतलं पाणी. मस्त वाटतंय. हा, लय भारी. इकडं बघा ना किती थंड आहे, तिकडं बघितलं तर पूर्ण ऊन आहे. है ना? महाबळेश्वरला आमचा असं वाटतं हा थंड आहे.